नवनीत राणा जेव्हा भाजपच्या उमेदवार नव्हत्या तेव्हा त्यांनी आपल्या प्रचारात आपल्या मतदारसंघातून आपला प्रचार करताना त्यांनी मोदी ऐसा करणार आहे, मोदी तसा करणार आहे, मोदी इथे जाणार आहे, मोदीची सभामध्ये एवढे लोक आहे. अरे लोकच फक्त दाखवते, काम पण दाखवा ना. आणि जेव्हा आमचे महाराष्ट्रामध्ये आले ते आमचे आदरणीय पवार साहेबांवर बोलतात, अरे बच्चा बच्चा ये बाप बाप ही आहे. मोदींवरती अशा प्रकारची टीका केली होती. तर नवनीत राणा यांनी सांगताना सांगितलं की मोदी असा करतो, मोदी तसा करणार, मोदी अशा प्रकारे काम करतोय, मोदीच्या सभेला एवढी लोक आलेत. आणि मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा पवार साहेबांवरती टीका करतात. तर नक्की नवनीत राणा असं वक्तव्य करत होत्या तेव्हा त्या विरोधी पक्ष म्हणजे अपक्ष उमेदवार लढत होत्या, त्यासाठी त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. तर नक्की आता नवनीत राणा यांनी त्यावेळी आपण स्वतः निवडणूक लढवली होती असं सुद्धा सांगितलं होतं. त्यानंतर आता नवनीत राणांनी प्रचार करताना सुद्धा एक त्यांचं विधान व्हायरल झालं की मोदीची फुग्यामध्ये हवा आहे पण मोदीची हवा आहे असं समजू नका असं त्यांनी सांगितलं होतं. तर तो सुद्धा एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. म्हणजे त्यांना दाखवून द्यायचं आहे की आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवर सक्षम आणि आपल्या कामाच्या जीवावरती आपण निवडून येऊ शकतो असं त्यांना दाखवून द्यायचं होतं. तर नवनीत राणा आता भाजपमध्ये आहेत. तर नक्की लोक नवनीत राणांना जागा दाखवून देणार का किंवा नवनीत राणा येणाऱ्या इलेक्शनमध्ये जिंकतात का हे पाहणं गरजेचं आहे. तर नवनीत राणा यांची ही मोदींवरची टीका होती आणि त्यानंतर त्यांनी केलेला भाजपमध्ये प्रवेश यावरती तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या लोकांवरती आमदार खासदारांवरती तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट करायला विसरू नका.